हे गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही? खूप दिवसांनी भेट होते. तर आज आम्ही निघालो आहोत परत एक नवीन ठिकाणी म्हणजे जुनंच ठिकाण आहे. सो आपण आज जात आहोत माथेरानला. मी गुणमयी, रोहित, किवी ते लोकंसुद्धा निघालेत. आता आपण जाऊ स्टेशनला, वेट करू. 9:10ची ट्रेन आहे, बघू भेटते का, म्हणजे त्यांनी पकडली तरच पकडायला भेटणार, नाही तर पुढे जाऊ आम्ही आणि थांबू तिकडे जाऊन. सो भेटूयात, चलो. मला दाखवायचं आहे की तू किती पागल आहेस, किती गोष्टी विसरते, तुला काहीच लक्षात राहत नाही. बघा कशी विसरते, सर्व विसरून चालले. आता खाली आल्यानंतर बोलते मग ती दुसरी चप्पल घालायची. असं चालतं का ग? मला बोलली मला कसं तरी वाटतंय तर मी नाश्ता करतो. सकाळी एवढा नाश्ता कोण करतं? हेल्दी ब्रेकफास्ट, वडापाव. 8:52 झालेले आहेत. ट्रेन आपली येणार आहे 9:10ला. सो रोहितांनी त्यांनी पकडली आहे ट्रेन. गर्दी नाही आहे बोलत आहेत, बट तरीसुद्धा सांगता नाही. त्यांनी आता कसं लाँग विकेंड आहे, तर आय थिंक सो मोस्टली लोकांनी लाँग विकेंड टाकलेला आहे. आजची सुट्टी टाकून सॅटर्डे संडे ऑफ. सो लेट्स सी, बघूया जागा भेटते का बसायला. मिडल डब्यात आहे ते पण, तो आपण मिडललाच थांबलो. लेट्स गो, लेट्स गो, बोल लेट्स गो, लेट्स बोल गा. आता आम्ही नेरळवरनं टॅक्सी पकडली आहे माथेरानला जायला. ट्रेन्सचं थोडं आम्हाला वाटलं ट्रेन्स बंद असेल, तर आम्ही लवकर नाही आलो आणि आता बंदच असतील बहुतेक, पावसात तर बंद असतात. सो आपण आता जातो टॅक्सी. 100 रुपये पर सीट असेल काहीतरी बहुतेक. पाऊस तर अजिबात नाहीये, पावसाचं काही नामोनिशाणच नाही. पाऊस भरलाय, फक्त भरलाय, पडेल का वाटत नाही. डोंबिवलीत तर 3 दिवस पाऊसच नाही पडला. इथे बघूया पडतोय की नाही. पडला तर जरा मजा येईल. तसंही वरती क्लायमेट थोडं चिल्डच असतं. सो लेट्स सी, भेटूया वरती जाऊन. श्रुती कोण आहे वरती? सांग, इथे सांग, इथे बघून सांग कोण कोण आहे वरती. कोण कोण आहे? आणि चला भेटूया पुढे. बघा गर्दी तुम्ही बघाच, आणि एवढे चार्जेस आहेत जे तुम्हाला मी दाखवले. एंट्री फीज, हे सगळं नवीन केलंय. सो इथे आम्ही हॉल्ट घेतलाय, गेल्या पेरू खातोय. पेरू एन्जॉय करणारे पृथ्वी. रिक्षा लाईन पकड पकड बाबू. चालतो ना, येतो ना रिक्षाने. रिक्षाला सिक्वेन्सी नाही ते बघ. घे, आपलंच आहे. आता त्यांनी नवीन स्टार्ट केलंय रिक्षाचं. पर पर्सन 35 रुपीज. बट खूपच गर्दी आहे, तुम्ही बघत असाल खूपच गर्दी आहे आणि एक पण रिक्षा नाही आहे. सो आम्ही वेट केला 5-10 मिनिट्स, पण म्हटलं आता किती वेळ लागेल माहिती नाही, कारण आमच्या पुढे अराउंड 30 नंबर होते. सो आम्ही विचार केला आपण चालतच जाऊया हळूहळू, आणि पाऊस पण नाही आहे सो जाऊ शकतो, नाही तर इकडेच आम्हाला 1-2 तास थांबायला लागेल. सो आम्ही आता डिसाईड केलं आहे चालत जायचं. क्लायमेट चांगलं असल्यामुळे, आणि रोड त्यांनी खूपच चांगले केले, आधी असे नव्हतेच अजिबात. सो बेटर आम्ही आता चालत जाते. कुरकुरीत भज्जी मस्त बनवली. ऋतू कशी खाते बघा. मिळाल्याचा चहा. अरे वा, मस्त आहे ना? सांग, छान आहे. छान आहे ना बाबू? तर अजून क्लिअर हवं. मी अडकली आहे, मला आता वाचवते ऋत्वी. इकडे इकडे हे बाबू. नाही तिकडे लॉक नाही.
बचा बचा उंदीर नाही माकडे तर आम्ही फ्रेश झालो, जरा बसलो, टाइमपास केला. रोहितचं काम होतं सो त्यांनी ते करून घेतलं आणि आता आम्ही निघालोय बाहेर फ्रेश होऊन चेंज करून जेवायला. तर बघू आता आम्ही कुठे जातोय जेवायला. आम्ही जे स्टे घेतले ते तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल. मस्त आहे प्रॉपर्टी, कमी बजेटमध्ये इफ तुम्हाला यायचं असेल तर. आता सीझन असल्यामुळे जरा कॉस्ट आहे, म्हणजे आम्ही 2 रूम घेतली 3,500ला. इन्क्लूड नाही आहे फूड आणि ब्रेकफास्ट, काहीच इन्क्लूड नाही आहे. इफ तुम्ही डायरेक्टली येत असाल तरी तुम्हाला खूप ऑप्शन्स आहेत रूमचे, सो तुम्ही येऊ शकतात. फक्त तुम्हाला ॲडजस्ट करावं लागेल जे रूम्स भेटत असतील ते. पण तुम्ही इकडे आल्यावर प्री बुक करणं हे काय कंपल्सरी नाही, अजून कमीमध्ये भेटेल. सीझन असल्यामुळे जरा कॉस्ट आहे, नाहीतर जिथे आम्ही स्टे करतोय ते पर रूम 1200 आहे. सो असं आम्हाला 3,500ला पडलं 2 रूम. नाहीतर आता नेक्स्ट वीकला तुम्ही समजा येत असाल तर तुम्हाला 1200ला भेटून जाईल. आम्ही जेवण मागवलं आहे, लॉलीपॉप, फ्राईड राईस, नूडल्स आणि व्हेज नूडल्स. ह्या माणसाचं श्रावण आहे लाईफमध्ये फर्स्ट टाइम. तर आम्ही आता जात आहोत अलेक्झांडर पॉइंट आणि रामबाग पॉइंट कव्हर करायचा प्रयत्न करू. आणखी चार्लोट लेक वगैरे तर आम्ही सकाळीच जाऊ तिथे, सकाळीच कव्हर करायची जागा आहे. मस्त पहाटे लवकर उठून मस्त जंगल, मस्त जेवण वगैरे झालं आमचं. पोचलो आहोत आता अलेक्झांडर पॉइंटला. सो हा आहे अलेक्झांडर पॉइंट. मी फर्स्ट टाइम विजिट केलं आहे हा. आता पाऊस असतं तर अजून सुपर वाटलं असतं. स्टील अमेझिंग वाटतंय हे. असं तुम्ही जाऊच नका, कशाला उगीच रिस्क घ्यायची. इकडे एवढं रेलिंग लावलं तर तिथपर्यंतच राहायचं, पण व्ह्यू मस्त आहे, सुपर. इथे खूप मच्छर आहे, खूप मीन्स खूप. सो आम्ही तिथे आता लिंबू सरबत प्यायला थांबलेलं. त्या काकीने आम्हाला अगरबत्ती दिली, त्यामुळे एक मच्छरही नाही येते आमच्याजवळ. हा बघा काय करतोय. आता आम्ही जातोय गार्डनला. आउट. मार्केट पर्यंत 150 रुपये घेतो डायरेक्ट राम मंदिर. आणि सगळे पॉइंट्स पॉइंटला गेलं तर 5 पॉइंट गेलं तर 550 घेतो आता गेलं पर पर्सन ना. त्याच्यामध्ये इको पॉइंट वगैरे. आता हे सीझन आहे म्हणून, नाही तर इतर वेळी. या टायमाला मध्ये असं 400-450 रुपये. ओके ठीक आहे, थँक्यू. आणि सर्वच करायचं असेल तर 3 दिवस लागतात काय त्याला. एका दिवसात नाही ना. ठीक आहे चालेल, थँक्यू. हा खाली नाही ठेवायचं, लागणार पायाला. पुढे आलीस की स्ट्रेट करा. ये आज पण पाऊस नाहीये. हा आहे व्ह्यू आमच्या गॅलरीतून. कडकडीत ऊन पडलंय. गुड मॉर्निंग. वाजले आहेत 7:30. आता उठलोय. सो आता आम्ही फक्त एक लेक बघायला जाणार आहे, जसं काल डिसाईड झालेलं. काल आम्ही तिकडून निघालो, पृथ्वी पण खूप दमलेली, सो येऊन आरामच केला. त्यात आम्हाला 2 जण भेटले, हे तुम्हाला आत्ता मी दाखवीन. काल नंतर आम्ही शूटच केलं नाही, कारण आम्ही पण खूप दमलेलो. आलो, रेस्ट केले, तेही आमच्यावर जॉईन झाले. आम्ही डिनर केलं एक साथ आणि नंतर ते परत गेले त्यांच्या इथे स्टे करायला. सो आत्ता आम्ही जातो आहे लेकवर. सो तेही येतात आहे, तुम्हाला थोड्याच वेळात दाखवीन की ते कोण आहेत. आणि त्यानंतर मोस्टली तरी आम्ही डिसाईड करतो आहे की आम्ही नाही थांबणार आहे, कारण आमचं असं प्लॅन चाललेला की थांबूया करू. पण आम्ही तिथून जाऊन येऊन फ्रेश होऊन खाऊन पिऊन निघू. आता आम्ही रेडी होतो आणि मग निघाल्यावर भेटू.
गुड मॉर्निंग. कशा आहात? सकाळ झाली पण बेकार ऊन पडलं आहे. आम्हाला वाटलं पाऊस वगैरे पडेल. पाऊस पडला बट क्लायमेट काही चेंज नाही झालं आहे. धुकं नाही ना काही नाही. आणि मग आता आम्ही सकाळी उठलो आहेत आणि आता आम्ही जात आहोत चार्लोट लेकला. चार्लोट लेकला जाऊन मस्त तिकडे फोटोशूट वगैरे करू. तो लेट झाला आहे. सो सामान वगैरे आम्ही बॅग्स एका रूममध्ये ठेवून देऊ किंवा लॉकर रूममध्ये ठेवून देऊ आणि मग आम्ही जाऊ आरामात फिरायला. ते असं आल्यावरती टेन्शन नाही राहणार. तेवढं चेकआउट पण होतं. आणि मी जसं बोललीस तुम्हाला सकाळी आम्हाला कोण भेटलं की तुम्हाला आम्ही हे दोघे काल रात्री भेटले आम्हाला. त्यांचा अचानक प्लॅन झाला. सो ते सुद्धा आले. मग जॉईन केलं. ते स्टे करतील आज. दुपारपर्यंत निघतील आणि मग बघू. आम्ही सुद्धा थांबायचा विचार करत होतो बट जायचं आहे परवा चेंबूरला. सो लेट होणार इकडनं निघेपर्यंत. तर मग थांबलो असतो. सो भेटूयात पुढे. तुम्हाला चार्लोट लेकला घेऊन जातो. फिरूया, एन्जॉय करूया. लेट्स सी. चलो. आधी ब्रेक घेतलाय आम्ही. पोचलेलो आहोत चार्लोट लेकवर. ही बघा ऋती काय करते. उड्या मारते. मार 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 लवकर. जम्प 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 जम्प. अरे वा. चाय ब्रेक विथ भजी. आम्ही जातोय वर. येताना वाट लागली होती. आता जाताना डबल वाट लागणार आहे. मम्मा मी पण. मम्मा दोन बाळ. माझा हात का पकडलाय? मग ऋत्वीने पण पकडले हात. पृथ्वीला आम्ही इथे गेम झोन मध्ये घेऊन आलो. ती बसली आणि बघ कशी बसली. हे इथे बघ, इथे बघ, हे बघ. ती स्लो चालते गाडी. तुला चक्कर येते का? ते बेल्ट उघड, बेल्ट उघड बोलते. बेल्ट उघडून हा बस. अरे काय झालं? अशी करते ती. हे बघा, ही काल रूम घेतली होती आम्ही. मस्त रूम आहे. ओके, क्लीन आहे आणि न्यू प्रॉपर्टी आहे त्यामुळे तर खरंच मस्त आहे. ओके, वॉशरूम सुद्धा लॅविश आहेत. म्हणजे असं प्रॉपर एकदम त्यांनी बनवलेलं आहे. क्लीन आहेत. ओके, आणि मेन गोष्ट सगळ्यात भारी गोष्ट तुम्हाला दाखवतो. हा व्ह्यू बघा. मस्त ओपन व्ह्यू. फक्त पाऊस पाहिजे. पाऊस असेल तर अजून डबल मजा. जो नाही आहे यावेळी. पाऊस पडला मेन म्हणजे आम्ही इकडचे कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्ही नक्की विजिट करा. हा. आता सीझन आहे म्हणून जरा कॉस्टली आहे बट इतर डेला तुम्हाला खूप स्वस्त भेटेल. हा, सो तुम्ही नक्की विजिट करा. परब हाऊस करून नाव आहे प्रॉपर्टीचं. तुम्हाला प्रॉपर डिटेल्स आम्ही देऊ आणि मग त्याशिवाय तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ओनर सुद्धा चांगले आहेत, अप्रोचेबल आहेत. तुम्ही आरामात त्यांच्याशी बोलून वगैरे तुम्ही सर्व डिस्कस करून घेऊ शकता. आणि असं हे बाल्कनी पण तुम्हाला अशी भेटते. ही प्रॉपर एवढी बाल्कनी आहे. मस्त बाल्कनी आणि परत हा व्ह्यू एक नंबर आहे. एक नंबर.
Happy birthday, dear Rohit. Happy birthday to you. Happy birthday, Rohit. सो आम्ही आमचं स्टे एक्सटेंड केलं आहे फॉर 1 more डे. आम्ही आता निघत होतो बट ऑलरेडी 2-3 वाजलेले. सो आम्ही डिसाईड केलं की आपण घरी आता स्टे करू आणि उद्या डायरेक्टच जाऊ, कारण खूप लेट झालेला. 2 वाजलेले. आमची हालत झाली आहे. दुसऱ्या रिसॉर्टला पोचेपर्यंत आम्ही दुसरा एक ट्रेक करतोय. अरे गेला काका. सो आम्ही आय थिंक सो फायनली पोचलोय, नॉट शुअर. हे आहे ग्रीन हिल रिसॉर्ट KR. सो चलो. ही आहे आमची दुसरी रूम. आम्ही जेवायला आलोय आता. आत्तू आणि काका बरोबर होता. एक दिवस आम्ही परत स्टे वाढवला आम्ही सर्व. आणि आता बघा क्लायमेट. आणि आत्ता क्लायमेट बघा. मस्त. आता आम्ही स्नॅक्स मागवलेत. इव्हनिंग स्नॅक्स. व्हेजवाल्यांसाठी आमच्यासाठी काहीच ऑप्शन नाही. पनीर होता तर आम्ही बोललो पनीर नको आम्हाला. मी त्यांना सांगितलं चणे द्या, गार्लिक चणा आणि फ्राईज मागव. ओय ओय शिट. आणि हा सामना रंगताना जंगी सामना पूजा सुतार आणि मृण्मय पेडणेकर यांच्यामध्ये. मस्तपैकी जेवलोय, फुल रिलॅक्स, आराम केलाय, झोपलो, उठलो, ब्रेकफास्ट केला, टाइमपास केला, इथे रॅकेट खेळलो आणि मस्तपैकी जेवलोय आता. आणि आता आम्ही राऊंड मारतोय, टाइमपास करतोय. मारत भारत माता की बाबा जय जय माका जय. गुड मॉर्निंग. वाजले आहे 6:30. आम्ही निघालो बिकॉज आज आम्ही घरी सेलिब्रेट करणार आहे रक्षाबंधन. सो आम्हाला त्यामुळे लवकर निघायला लागलं. तर आता निघालो आहे. सो आम्ही डायरेक्ट जाऊ चेंबूरला. तिकडून जाणार आहे पुष्करकडे. हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेलच काय होईल कसं होईल. सो मस्त झाली माथेरान ट्रिप. फक्त पाऊस नव्हता म्हणून जरा खटकलं, पण ठीक आहे चला. बट स्टील आत्ता क्लायमेट तुम्हाला बघा कसा दिसतोय. फॉगी झालं आहे सर्व, पण पाऊस अजिबात नाही आहे. नाहीतर मजा आली. बघा क्लायमेट फॉगी, फुल फॉगी झालं आहे. हे पण मस्त केलं त्यांनी. पोचलो आहोत एक्झिटला. तर एक 15 मिनटं चालावं लागलं आम्हाला, पण ठीक होतं. एवढं का असं एक्झर्शन नाही झालं. बाय तरी कर. उद्या भेटू. आता फायनली ट्रेन पण भेटली. रिकामी आहे, एवढी गर्दी नाही आहे. बघू आता डोंबिवलीला उतरताना. सो आम्ही मयूरलाच सांगितले आमचे कपडे घेऊन यायला आणि आम्ही तिथूनच जाऊ डायरेक्टली चेंबूरला. सो नेक्स्ट ब्लॉग तो असेल रक्षाबंधनचा, तोही स्पेशल असेल. सो तोही तुम्ही बघा. हा ब्लॉग कसा वाटला हे सांगा. काही डिटेल्स हवे असतील तर आम्ही सगळं डिस्क्रिप्शनमध्ये मोस्टली टाकून. स्टील तुम्हाला क्वेरी असेल तर तुम्ही विचारू शकता.
आमची ट्रिप छान झाली, फक्त जस्ट पावसामुळे एवढी मजा नाही आली जी येते दरवेळी. बट मजा आली. सो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. टिल देन क्रिएट, कॅप्चर, चालेल.